ही बाटली कुणाच्याही हाती लागण्याआधी मला या बाटलीचा काहीतरी बंदोबस्त करायला हवा. छवी, तुझ्या हातात काही झालं तरी ही बाटली कधीच लागणार नाही. बेबी आत्या, तुमची कॉफी. ओ भैयाजी, टिफिन. सॉरी, मी तुमच्यासाठी दूध आणायचं विसरले. सॉरी. एक मिनिट शांभवी. अगं किती धावपळ करतेस, राहू दे ना, येईल. भैयाजी, हॉस्पिटलमध्ये वेळेत पोचलं पाहिजे ना. माईंना गरम गरम जेवण मिळालं ना की मला समाधान. काय ग, किती करतेस ग सगळ्यांसाठी. हा, कौतुक वाटतं मला तुझं खरंच. मामा, शांभवी खूप हुशार आहे. घरची सगळी कामं जमतात ग तिला. अरे वा बेबी, तुझा तर राग होता ना शांभवीवर, गेला का? हो, कधीच गेला. किती कौतुक करताय भैयाजी. पटकन दूध घेऊन येते मी तुमच्यासाठी. काय शांभवी, काय गडबड? आले आले, कॉफी घेऊन येते तुझ्यासाठी. बरोबर, बसतो. काय बायाजी, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बेबी आत्या. गुड मॉर्निंग. काय काय चाललंय? तुझ्या बायकोचं कौतुक चाललंय. आणि सर्वात जास्त कौतुक कोण करत असेल ओळख? बेबी. अरे वा बायाजी, बेबी आत्या आणि शांभवीची मैत्री चांगली झाली आहे बरं आता. अरे पटायला लागले हल्ली. ए, उगाच नाव नको ठेवू मला. माझं सगळ्यांशी जमतं. अगं तुला नावं नाही ठेवत ग, आम्ही शांभवीचं कौतुक करतोय. साके. भैयाजी, सावकाश गरम. शांभवीवर एकटीवर सगळं पडतं काम खरंच. बायाजी, मला काय वाटतं, मी पुढचे 2-3 दिवस घरात राहूनच काम करेन. काय त्या निमित्ताने जरा शांभवीला मदत करता येईल ना मला. तिला पण जरा रिलॅक्स वाटेल. गुड आयडिया. खरंच ऑफिसमध्ये सांगून टाक की ऑनलाईन मीटिंग करूया म्हणून. हो हो, मी कळवतो. आणि आजची मीटिंग पण ऑनलाईन घेतो. आणि माझी मीटिंग संपेपर्यंत शांभवी माईला डबा देऊन देईल. काय, मी ड्रायव्हरला सांगतो लगेच. हॅलो. हा, काही नाही, शांभवीला घेऊन जरा हॉस्पिटलला जायचं होतं. माईला डबा द्यायचा आहे ना. हा, मी काय म्हणतो, तू तिथे गेलास की तिथेच थांब तिच्यासोबत आणि तिला परत घेऊन ये. तो अजूनही बायको आहे माझी. ही गोष्ट जर तुझ्या लाडक्या बटाट्याला कळली तर बसून लपवते. बिथरे ना तो. नाही, नको. अगं नाही नको, काय बाहेर पाऊस किती पडतोय, गाडी घेऊन जातो. तुम्ही नको नको नको. बाईजी, मी काय म्हणते, माईंना टिफिन घेऊन बेबी आत्ता जाऊ देत ना हॉस्पिटलमध्ये. नाही चालणार का? हो जाय की बेबी. आज तू वत्सलचा डबा घेऊन जा हॉस्पिटलमध्ये. हा, मी त्या वत्सलाला हॉस्पिटलला डबा घेऊन जाऊ? अगं नोकर आहे ना ती. बेबी बस, खूप बोललीस. मी ना आता कंटाळले तुला सांगून सांगून. 20 वर्ष झाली वत्सलाला इथे येऊन, तरी तिला नोकर समजतेस. माझी धाकटी बहीण आहे ती, कळलं? सगळ्यांचं सगळं करत असते घरामध्ये. एक दिवस तिच्यासाठी हॉस्पिटलमध्ये जेवण नाही घेऊन जात आहेत. ठीक आहे, नेते मी डबा. नको देऊ तू लेक्चर. जाते मी हॉस्पिटलला. आणि हो, हॉस्पिटलमध्ये जाऊन तमाशा नको करूस. नीट जेवायला दे तिला. कळलं. नाही यार, हसतेच काय यार, हसू नको. ए यार, हाच प्रॉब्लेम आहे आपल्याकडे. जरा पाऊस आला ना की असं घाण पाणी जमा होतं आणि मग अशा घाणपाण्यात वॉक करायला लागतं आपल्याला. शा, ए शी काय, थोडं तरी सहन करावं फिरंग्या. आणि आता पावसाळा सुरू आहे ना, मग ह्या सगळ्या गोष्टी होणार. अरे त्यापेक्षा कार आणली असती ना, म्हणजे असं घाणपणात वॉक नसतं करावं लागलं आपल्याला.
अच्छा, आणि चालणार कोण? एरवी आम्हाला फिटनेस धडे देत असतोस ना, की आपण ऍक्टिव्ह राहिलं पाहिजे, आपण चाललं पाहिजे, आणि आता स्वतःवर वेळ आली तर लगेच मला नाही हवं. ऐक ना छवी छवी छवी, या घाणपणातनं वॉक करणं वेगळं आणि फिटनेस वेगळं, म्हणजे दोन्ही खूप वेगळ्या गोष्टी आहेत. ओके शी, ओके चल. काय चल, किती अरे. घाण वाटतंय सगळं. शी यार, चल. तुला माहिती अशा घाणपणातनं वॉक केल्यामुळेच ते आजारपण वगैरे होतं, माहिती का? शी यार. ठीक आहे चल चल सावकाश चल आता. चल. ए यार, अरे हो ठीक आहे. काय ठीक अरे आहे, ठीक आहे ना, एवढं काही काय. ठीक आहे नाहीये. अरे ठीक आहे, आनंद आहे ना पाऊस. अरे अरे, ए, अरे, अरे यार. झालं आता निसर्गानेच ठरवलं ती जायचं. निसर्गाने मला तर असं वाटतंय तुझाच प्लॅन आहे. अजिबातच नाही, उलट पाऊस म्हणजे गारवा पाऊस म्हणजे कोंदट हवा. नाही तिरंग्या. बघ, जैसे विचार तैसे घडे म्हणतात ना, ते उगाच नाहीये तिरंग्या. पाऊस हा माझा सगळ्यात आवडता ऋतू आहे. लहानपणी भिजत भिजत शाळेत जायचं, मस्त गरम गरम कणीस खायचं, भिजून ओल्या वाकावर बसायची मज्जा. अरे किती किती आठवणी आहेत लहानपणीच्या, खूप आठवणी आहेत या पावसासोबत. तिरंग्या, अरे हा आपला निसर्ग आहे, या निसर्गाचा मस्त आनंद घ्यायचा रे. ओ फिटनेस गुरुजी, जरा प्रॅक्टिकल विचार करा. अच्छा अच्छा, आता मला कळलं, तू स्वतःला एवढं जपतोस ना, म्हणून तुझी इम्युनिटीच कमी आहे. ऐक ना, मी फिट आहे यार, फिट आहे मी. अशी तू फिट आहेस? हा. तू फिट आहेस? हो. मग प्रूफ करून दाखव चल. हा? नाजूक फिरंग्या. म्हणजे हे तू चल. अरे बघत काय बसलाय, चल. बाई तिरंग्या, जायचंय ना हा? ज्यूस आणायला. अरे हा, सॉरी. राईट, छत्री. सॉरी. हे काय फिटनेस कुठे गेला तुझा? पहिल्याच पावसाने नमवलं तुला. कमॉन यार छत्री, कमॉन यार, काही काय बोलतोस. चल चल चल. हा ठीक आहे, मी आईसाठी ज्यूस घेते, त्यासाठी काढा करून देते. चल. काय गे वत्सला, अजून बरं नाही वाटत आहे तुला? हा,
चल लवकर घरी ये, घरी खूप काम आहेत, कळलं का? डबा घे. मी येणार नव्हते हा द्यायला, मला मम्माने पाठवले म्हणून मी आले. हा हे तोंड काय बघत बसलाय, घे दे तिला. बेबी ताई, नाही कारण काही असू देत, पण तुम्ही मला भेटायला आलात, मला खूप बरं वाटलं. हो का? आता तू विहीनबाई झालीयस ना, म्हणून मम्मा तुम्हा सगळ्यांचे लाड पुरवतेय आणि इथे मला कामाला लावलंय, मी मरमर करतेय. ए तोंडाकडे काय बघत बसलाय, दे ना टिफिन तिला. अहो पण आई डबा नाही खाऊ शकत. का? तिला लिक्विड डाएट सांगितलंय की नाही. मग मला आधी का नाही सांगितलं, मी कशाला आले इथे डबा घेऊन. डॉक्टर आत्ताच सांगून गेले. मग तुला कळत नाही का, फोन करायचा, घरून डबा येतोय माहित नाही का तुला. हा तिथे तुझी बहीण पावसात मजा करते, इथे तुझी आई एसी रूम मध्ये बसून आराम करते आणि मी इथे बडबड करते. अरे बापरे, अरे छवी बघतेस. गॉड बेबी आत्या, तू इथे नाही म्हणजे वाव. तुम्ही दोघं नक्की ज्यूस आणायलाच गेलेलात ना, की पावसात भिजायला गेलेलात. पावसात भिजायला गेले होते, गळ्यात गळे घालून नाचत होते ना ते. पावसात ज्यूस आणायला जाताना भिजलो बेबी आत्या. आणि कसं आहे ना, आता आम्ही नवरा बायको आहोत, त्यामुळे भिजलो पावसात. तर काय प्रॉब्लेम आहे का? नुसते भिजलात? नाही, हातात हात घालून उड्या मारत होतात बेडकासारखे, बघितलंय मी. हो बघितलंस तू? अरे मग जॉईन करायचंस ना मला. काय तू पण. इनफॅक्ट मी तर म्हणतो तुला मस्त मुरुगांसोबत सेम उड्या मार, कुठेतरी पावसात जाऊन मस्त भीज, बरं वाटेल तुला. इव, फालतू बडबड करू नकोस रे. चल. एनिवे छवी, अगं ज्यूस दे ना. अरे हा तेजा, तू पटकन ग्लास आणतोस का, मी आईला ज्यूस देते. हा आणतो. लगेच. सॉरी. काय रे फिरंग्या, कुठे गेला तुझा फिटनेस. नेहमी फिटनेस करत असतोस ना, मग आता पहिल्याच पावसामध्ये लगेच सर्दी झाली तुला. ऐक, फक्त व्यायाम करून नाही चालत, फिट अँड फाईन असावं लागतं, कळलं तुला. ऐक ना, मी फिटच आहे. ए तुमची फालतूची बडबड जरा बंद करता का, मला जरा वत्सलाशी बोलायचंय, जरा बोलू द्या. ए वत्सला, काय ग तुझी अचानक तब्येत कशी काय बिघडली ग, जरा सांगशील का. का इथे हॉस्पिटलचे बिल वाढवण्यात तुला आनंद मिळतोय. मेडिकल इन्शुरन्स आहे बेबी आत्या माईचं. आणि जरा नीट बोल. तू जरा गप्प बस रे, थांब जरा. मला वत्सला तू सांग, तुझी अचानक तब्येत कशी काय बिघडली ग. आणि काय काय छवी, कशी काय तब्येत बिघडली ग हिची अचानक, सांग ना. तेच तर शोधून काढायचंय बेबी आत्या. मी फोन केलाय पोलिसांना, आता ते येतील आणि तेच काय तो सोक्षमोक्ष लावतील. इथे CCTV कॅमेराज आहेत ना, मग त्यामध्ये ते फुटेज चेक करतील, मग त्यांना समजेल कोण आलं होतं, हे सगळं कोणी केलं. लवकरच कळेल सगळ्यांना, सत्य जास्त वेळ लपून नाही राहत. नाही राहणार.
शांभवी काय आहे? पोलीस 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 आलेत? आले नाही पण येतील. मला कळेल असं बोलावं. काही काय बोलतात? पोलीस कसे येतील? मी छवीला बाहेर बोलताना ऐकलं. तिची खात्री आहे वत्सलावर कोणीतरी जीवघेणा हल्ला केलाय. मी म्हटलं होतं ना ती या घरची डिटेक्टिव्ह आहे. हा गप्प बसावं. असं काही बोलला नव्हतात. आता म्हणते ती छवी पोलिसांना बोलवणार. हॉस्पिटलचं CCTV फुटेज चेक होणार आणि त्यात तू दिसलीयस. काय करताय? तू काय करणार आहेस? अगं पकडली जाशील ना. CCTV फुटेज चेक होणार तेव्हा काय करशील? अगे काय म्हणते मी? अगं CCTV फुटेज चेक करणार ते लोक. लक्षात येते का तुझ्या? विचारच नाही केला मी. CCTV footage. ती छवी आहे छवी. मागे नाही हटणार आहे ती. चला आधी बाहेर बाहेर जाऊयात. चला. चल. कशी आहे वत्सला? हा हा शी इज ॲब्सोल्युटली फाईन नाव. आणि डॉक्टर उद्याच डिस्चार्ज पण देतील तिला. बरं झालं बाबा, दिवे पावली. वा बरं झालं. वहिनी हा काय झालं? तुम्ही गप्प का आहात? नाही असं काही नाही. अहो नका काळजी करू. आईची तब्येत बरी आहे आता. आई बरी झाली हे ऐकून आनंद नाही झाला का? तिला का दुःख होईल? हा इथे घरात बसून ती वत्सलाची किती काळजी करते. तिथे हॉस्पिटलमध्ये टिफिन पाठवते ती. तिला का नाही आनंद होणार? हो बेबी आता गंमत केली मी. मस्करी करत होती. वहिनी खूप चांगली आहे. रोज आईसाठी डबा देते. असंच गंमत केली जरा. मी जे काय करते ते मनापासून करते. मी देवी आईकडे रोज हीच प्रार्थना करत असते की माईंना लवकरात लवकर बरं वाटू देत. आणि त्यांना बरं वाटलं. मी उद्याच देवी आईची ओटी भरते जाऊन. अरे काय रे फिरंग्या, तुला भारतातला पहिला पाऊस मानवला नाही वाटतं? काय संबंध? ग बाहेर राहून खूप नाजूक झालाय का तो. हो हो प्लीज साकेत दाखव. वहिनी एक मिनिट. काय झालं छवी? तुम्ही फिरंग्याला सूप बनवून देता का? म्हणजे थोडा भिजलाय ना तो, त्याला सर्दी होऊ शकते म्हणून. मी केलं असतं पण मला खरंच आता बरं वाटत नाहीये. म्हणजे थोडी आरामाची गरज आहे आणि जागरण करून झोप पण येते खूप, म्हणून बाकी काही नाही. तर तुमच्या हातचं गरम सूप. शांभवी जरा सूप बनव ना. छवी जा तू आराम कर बेटा. हो बायाजी बनवते ना, त्यात काय एवढं. आलेच. एनिवे मी जरा फ्रेश होतो. हा आलोच. हा बाईजी मी पण थोडा आराम करते.
वहिनी, झालं का सूप? झोपायला जाणार होतीस ना, लगेच इथे कशी काय आलीस? मला झोपच येत नाहीये. खूप प्रयत्न केला मी झोपायचा. सारखे डोक्यात विचार सुरू आहेत. कोणी केलं असेल हे? आईवर हल्ला कोणी केला असेल? सत्य सगळ्यांसमोर आलंच पाहिजे. सावकाश, सूप तयार आहे. अनिकेतला देऊन येते मी. थांबा वहिनी, तुम्ही कशाला त्रास करून घेताय? सूप मी नेऊन देते, द्या. हॅलो, हा इन्स्पेक्टर साहेब बोला. हो, मी छवीच बोलतेय. काही कळलं का तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल? ओ, पुरावा सापडल्यानंतर लगेचच त्या व्यक्तीला जेलमध्ये टाकणार का? लवकरात लवकर ती व्यक्ती सापडायला हवी. आणि इन्स्पेक्टर साहेब, तुम्हाला जी काही मदत हवी असेल ना, ती सगळी मी करेन. हो हो हो. ही बाटली कुणाच्याही हाती लागण्याआधी मला या बाटलीचा काहीतरी बंदोबस्त करायला हवा. छवी, तुझ्या हातात काही झालं तरी ही बाटली कधीच लागणार नाही. अगं, कुठे गेली होतीस? महत्वाचं काम होतं माझं थोडं. हल्ली शांभवीवर खूप कामाचं लोड असतं. छवी धावपळीत असते, वत्सला हॉस्पिटलमध्ये. जेवण पण तिलाच करावं लागतं ना. नाही पण माहिनी, सगळंच खूप छान अरेंज केलंय तू. त्यात काय एवढं अनिकेत? मला ना आज काही करून वत्सलाला भेटायचे. मला कळत नाही, तुम्ही मला टाळताय का एवढं? हा, मला भेटायचं म्हणजे भेटायचं बस. तुम्ही कोणी सोबत नाही आलात ना तरी चालेल, मी एकटी जाऊ शकते. अरे किती दिवसात ती भेटली नाही मला. मी भेटेन, जरा आम्ही दोघी गप्पा मारू, तिला बरं वाटेल. हो हो हो, जाणार आहेस तू, जाणार आहेस. जाऊन भेटून ये तिला, कोणी अडवत नाहीये तुला. हो. आज मी जाऊ का माईजवळ बसायला? कारण काय, अनिकेत, छवी, तेजस यांनी खूप दिवस खूप मेहनत घेतली. त्यांना जरा आराम करू देत, मी जाईन. अरे दादू, कशाला? आम्ही करू ना काहीतरी. ऐक ना, मला जाऊ दे ना पण आज माईजवळ बसायला. काय, मी उद्या सकाळी तिला डिस्चार्ज मिळणार आहे, तेव्हा डॉक्टरांशी बोलून घेईन. तिला काय हवंय नको सगळं विचारून घेईन ना व्यवस्थित. मी जातो. बाई आजी, बरोबर ना? अगदी बरोबर. छवी, माईसाठी साकेत तुझं काहीही ऐकणार नाही. तेव्हा त्यांनी जे ठरवलंय ते करू दे. हा, तर तसं ठरलंय की आज रात्री मी, साकेत आणि बेबी आम्ही तिघ जण हॉस्पिटलमध्ये जाणार आहोत. असं करतो, आम्ही तिथेच थांबतो. काय बेबी? आणि छवी, अनिकेत, तुम्ही इथेच थांबा. काल रात्री तुम्ही दोघं हॉस्पिटलमध्ये होतात ना, तुमची पण झोप झालेली नाहीये. खरं तर छवीला खूप गरज आहे आरामाची, बाईची.
म्हणजे आज घरी मी एकटीच असणार. छान. या बाटलीचं काय करायचं ते आज करता येईल. छवी अनिकेत झोपले की मी माझं काम करून घेईन.